बोर्ड्स आणि सीईटी मध्ये एक मेजर डिफरन्स आहे. सीईटीला जास्त भर दिला जातो लॉजिकल अप्रोचला, बोर्डला थोडं कॅल्क्युलेशन डिमांड करतं. आपल्याला एक्झॅक्ट आन्सर पाहिजे असतात बोर्डमध्ये, नाहीतर मग न्यूमरिकल आउट ऑफ मार्क्स मिळणार नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असो, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, डिव्हिजन असो, सगळीकडे आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागणार आहे. म्हणून इन डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे की सर लॉग टेबल कसं वापरतात आणि विदाऊट कन्फ्युजन कमी वेळेत वापरता आला तर आपलं भलं होणार आहे. पटकन डिस्कस करू जे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे की सर लॉग टेबल. जसं मी तुम्हाला सांगितलं, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जे काही तुमचे विषय असतील, मल्टिप्लिकेशनसाठी वापरतो, डिव्हिजनसाठी वापरतो, एक्सपोनंटसाठी वापरतो, रूट घ्यायचा असेल किंवा पॉवर 1/3 असेल, हीट अँड थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्ही गेला तर रेडिएशनचे जे क्वेश्चन्स असतात स्टीफन्स लॉमध्ये, तिथे तुम्हाला सपोज टेम्परेचर काहीतरी आता 300 केल्विन आहे, तो 300 ची पॉवर 4 मायनस 200 ची पॉवर 4, आठवतं का तुम्हाला? तर हे जे असे कॅल्क्युलेशन हे असे कसे करणार सर? याला लॉग टेबलची आवश्यकता पडेल. म्हणजे हे तरी सोपं आहे, तुम्ही 300 ची पॉवर 4 मायनस 200 ची पॉवर 4 कराल, पण डिव्हिजन मध्ये अजून काही असलं तर भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात. त्याच पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सगळीकडे लॉग टेबल वापरणार. तर लॉगला थोडंसं समजू आपण, लॉजिक मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल, मग तुमचं काम होऊन जाईल, है ना. नुसतं रट्टा मारण्यापेक्षा आपण समजून तर घेऊ की लॉगला का बरं वापरतो, कसं वापरतो. तर सपोज बेटा माझ्याकडे एखादा नंबर आहे, सपोज मला झेड चं व्हॅल्यू फाइंड करायची, झेडची व्हॅल्यू. झेड इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ 3 नंबर्स ए बी आणि सी, ए बी सी. आता तिन्हीच्या तिन्ही डेसिमल मध्ये, तर मला मल्टिप्लिकेशन करणं अवघड होऊ शकतं. ठीक आहे, मग अशा वेळेस मी काय करतो, लॉग लावतो. लॉग दोन्ही साईडला लावतो. सगळ्यात पहिले बघा, लॉग ऑफ झेड येणार आहे लॉग ऑफ ए बी सी. लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन इज युअर ऍडिशन, करेक्ट? येस सर. तर मग आता याला ऍडिशन करा, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी. लॉग आपला मित्र आहे, एकदम सोपं. जर तुम्हाला कळालं ना, तुमचं खूप कॅल्क्युलेशन मध्ये टाइम वाचतो. लॉग ऑफ झेड. आता हे जे लॉग आहे, लॉग बी, लॉग सी आहे ना, याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता लॉग टेबल मधून. तर याची व्हॅल्यू सर तुम्ही लॉग टेबल मधून जेव्हा फाइंड कराल तेव्हा आपल्याला सपोज याची व्हॅल्यू आली एक्स, लॉग ऑफ ए ची व्हॅल्यू होऊन जाईल, लॉग ऑफ बी ची होऊन जाईल, लॉग ऑफ सी ची होऊन जाईल. तिघांचं ऍडिशन तुम्ही करू शकता. राईट सर. पण मला एक्स नाही विचारला, मला काय विचारलाय? मला झेड विचारलाय. मला शेवटी उत्तर काय पाहिजे? या तिघांचा गुणाकार पाहिजे. तिघांची लॉग व्हॅल्यू घेऊन मी काय करणार आहे? मग अशा वेळेस काय करतो बेटा आपण? अशा वेळेस ना सर आपण झेड इज इक्वल टू, मला झेड इथे लॉग आहे ना, तर लॉग पासून जर सुटका पाहिजे असेल तर अँटी लॉग वापरतो आपण फायनल आन्सर आणायला. मग झेड इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ एक्स. आलं लक्षात? अँटी लॉग सुद्धा तुम्हाला अँटी लॉग टेबल सेपरेट प्रोव्हाइड करण्यात येतो. त्याच्यामध्ये असतं सगळं ट्रिग्नोमेट्रिक, अँटी लॉग वगैरे सगळं असतं. तर तिथून तुम्हाला अँटी लॉग ऑफ एक्स काढलं तर लगेच आन्सर येऊन जाईल. आलं लक्षात? नॉट ओन्ली मल्टिप्लिकेशन, काही डिव्हिजन पण असू शकतं. सपोज असं असेल, जर मला कोणी असं दिलं, उद्या आपल्याला जर दिलं सपोज झेड इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी, तर अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस जर मी दोन्ही साईडला लॉग लावला, लॉग ऑफ झेड इज इक्वल टू, एक बिंदास गोष्ट आहे, लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन, डिव्हिजन म्हणजे सबट्रॅक्शन, एवढंच लक्षात ठेवायचं. मग लॉग ए प्लस लॉग बी, ठीक आहे, मायनस हे पूर्ण मायनस करावं लागेल कारण हे डिनॉमिनेटर मध्ये, तर मी पूर्ण लिहितो, जे मला मायनस करावं लागेल मायनस, पण हे स्वतः तर मल्टिप्लिकेशन मध्ये ना, स्वतः मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे लॉग सी प्लस लॉग डी. सगळ्यांच्या व्हॅल्यू फाइंड करू आपण लॉग टेबल मधून. आणि मग शेवटी काय करायचं बेटा? शेवटी झेड इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ एक्स. अँड व्हॉट इज युअर एक्स? सर हे सगळे जे एक्सप्रेशन आहे ना, दिस इज नथिंग बट माय एक्स. क्लिअर आहे? एकदम बेसिक तुम्हाला कळालं लॉगचा वापर कसा करायचा? येस सर. आयडेंटिटी माहिती असली आपल्याला, प्रोसेस क्लिअर असली तर बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आता लॉग मध्ये दोन गोष्टी असतात. कुठल्याही लॉग कडे दोन गोष्टी असतात. एक असतो बेटा मॅन्टिस कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरं असतं सर मॅन्टिसा. काय असतं आता कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा? सांगतो. जसं मला कोणीतरी व्हॅल्यू दिली लॉग ऑफ ए,
काही पण असू शकतो ए, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि ती व्हॅल्यू आहे माझ्याकडे लेट अस से 23.51. तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तो पार्ट जो इंटीजर आहे, म्हणजे डेसिमलच्या आधी जे काही इंटीजर आहे ना, दॅट इज युअर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे मला काय म्हणायचंय, म्हणजे इथे बेटा माझा कॅरेक्टरिस्टिक्स हा पार्ट आहे. दिस इज अवर कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सर व्हॉट इज मॅन्टिसा? मॅन्टिसा म्हणजे या पॉइंटच्या राईट साईडचा जो काही डेसिमलवाला पार्ट आहे ना, दॅट इज युअर मॅन्टिसा. बरोबर आहे. होल नंबर पार्ट, इंटीजर वाला पार्ट इज युअर कॅरेक्टरिस्टिक्स आणि डेसिमल पार्ट इज युअर मॅन्टिसा. ठीक आहे. आता लॉग टेबल आपण जो वापरू ना, तर लॉग टेबल आपण कॅरेक्टरिस्टिक्स साठी नाही वापरत. मग कशासाठी वापरतो? आपण मॅन्टिसासाठी वापरतो. कारण कॅरेक्टरिस्टिक्स मला डायरेक्ट फाइंड करता येतो. कसा करता येतो सांगतो मी तुम्हाला. तर हे तुम्हाला कळालं कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा? येस सर. आता कॅरेक्टरिस्टिक्स कसा फाइंड करायचा बघा. सपोज जर मला कोणी विचारलं लॉग ऑफ 23.51 याची व्हॅल्यू सांगा. मला नाही माहिती याची व्हॅल्यू किती, मला माहिती नाही. पण मला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे? मी याची ना इंटीजर व्हॅल्यू सांगू शकतो. इंटीजर, डेसिमल पार्ट मला नाही काढता येत, पण इंटीजर सांगू शकतो. म्हणजे मी याचा कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो विदाउट लुकिंग इन लॉग टेबल. कसं? D-1 रूलने. सर D-1 रूल काय? डेसिमलच्या आधी जेवढे पण डिजिट्स असतील बरं का, डेसिमलच्या आधी जेवढे पण डिजिट्स असतील त्याला -1 करायचं. काय करायचं सर? -1 करायचं. ठीक आहे. बघा डेसिमलच्या आधी सर माझ्याकडे किती डिजिट्स आहे बेटा? तुझ्याकडे डेसिमलच्या आधी किती डिजिट्स आहे? इथे 2 डिजिट आहेत. ठीक आहे. -1 करायचं. -1 म्हणजे काय येईल? 1 येईल इथे. 1 -1 2 मधून 1 गेला तर किती येतो? 1. म्हणजे 1 पॉइंट समथिंग. म्हणजे मला कॅरेक्टरिस्टिक्स मिळालेले, जे काही लॉगची व्हॅल्यू आली ना मला, तर त्याचं मला कॅरेक्टरिस्टिक्स मिळालंय. मला मॅन्टिसा माहिती नाही. मॅन्टिसा मी लॉग टेबल मधून काढणार. अजून एक उदाहरण घेतो. सपोज जर कोणी मला सांगितलं सर लॉग ऑफ 1.095, तर मला एक गोष्ट सांग याच्यामध्ये की कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? तर डेसिमलच्या आधी किती डिजिट्स आहेत? 1. डेसिमलच्या आधी माझ्याकडे किती डिजिट आहे सर? 1. मग 1 मधून 1 गेला किती येतो बेटा? 1 मधून 1 गेला सर, 1 मधून जर 1 गेला ना, तर तो किती येतो? तर तो येतो सर 0 है ना, 0. तर मग 0 पॉइंट समथिंग. अगेन हिअर माय 0 इज कॅरेक्टरिस्टिक्स. क्लिअर आहे? क्लिअर आहे सर. आता एक गोष्ट, सपोज असं एक्झाम्पल आलं आपल्याकडे लॉग ऑफ 0.935, याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? तर डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? तुम्ही म्हणाल सर मी 0ला काउंट करतो. नाही करू शकत. 0 काउंट होतो, विषय तो नाही आहे. म्हणजे असं जर असतं लॉग ऑफ 100.1, तर हे दोन्ही 0 काउंट होतात ना. हे 1 2 3 डेसिमलच्या आधी 3 डिजिट्स आहेत. 3 मधून 1 गेला किती? 2. म्हणजे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आलं. ते म्हणत नाही मी म्हणतोय की या 0ला काउंट करायचं का, की बिलकुल नाही करायचं? कारण असं जर 0ला काउंट करत बसलो आपण, तर या 23ला पण तर मी 000023 लिहू शकतो. मग असं तर सगळीच गडबड होऊन जाईल. म्हणजे हा 0 काही कामाचा नाही. म्हणजे मला असं म्हणता येईल की याच्याकडे टोटल नंबर ऑफ डेसिमलच्या आधी किती डिजिट्स आहेत? 0 डिजिट्स आहे. आलं लक्षात? मग 0 जर आहे सर याच्याकडे, तर मग याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती येतो? तर याचा बेटा कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह येतो. निगेटिव्ह. 0 मधून 1 मायनस करायचा म्हणजे किती आला? -1. -1 इज द कॅरेक्टरिस्टिक्स. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय करणार ना, आपण याला असं करणार है ना. आपण काय करणार? आपण मी जी मेथड सांगतोय ती वापरणार. कारण विषय असा आहे की हा निगेटिव्ह आला ना, तर निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग घ्यायला परत वेगळे रूल आहेत. त्या कन्फ्युजन मध्ये पडायचं नाही. मग आपण काय करतो? आपण 0.935 ला हा जो नंबर आहे ना, त्याला अशा फॉर्म मध्ये लिहितो की हा 0 हटून जाईल. ठीक आहे. मला असं म्हणायचंय, जर मी डेसिमल राईटला शिफ्ट केला, डेसिमल राईटला म्हणजे मला काय म्हणायचंय, मी असं म्हणू शकतो का 9.35 डेसिमल 1 नी राईटला शिफ्ट केला तर 10 ची पॉवर किती येते? 10 ची पॉवर -1 येते. राईटला शिफ्ट केल्यावर मायनस, लेफ्टला शिफ्ट केल्यावर प्लस. 2 नी शिफ्ट केलं असतं तर 93.5 इंटू 10 ची पॉवर -2. 3 नी केलं असतं तर 935 इंटू 10 ची पॉवर -3. तुम्ही कितीनेही करू शकता, विषय तो नाहीये. आलं लक्षात? लेफ्टला करायचं असेल तर
तर प्लस येतं. म्हणजे 0.0935 करायचं असेल तर 10⁻+1 हे माहिती आहे तुम्हाला. सो आता जर हे आलं ना बेटा, तर फक्त तुम्ही एवढा लॉग कॅल्क्युलेशनसाठी फक्त एवढा पार्ट वापरा. या पार्टला लॉगचा वापर करायचा. आलं का लक्षात? म्हणजे आता मी काय म्हणतो ना, मी असं म्हणतो की मी काय करेल की लॉग ऑफ 9.35 आहे ना, तर याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती? तर याच्याकडे किती डिजिट आहे? याच्याकडे 1 डिजिट आहे बिफोर डेसिमल. तर याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती? 1 मधून 1 गेला किती आलं? 0. तर 0 पॉईंट समथिंग. आलं लक्षात? आता या 0 पॉईंट समथिंगचं अँटीलॉग घेणं मला सोपं असतं. मग सर या 10⁻⁻1चं काय करायचं? तर हे नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये वापरा की जे काय आन्सर येईल आपलं, हे लॉगचं आन्सर आलं परत त्याचा अँटीलॉग येईल. म्हणजे याचं काम करा. या 10⁻⁻1ला तुम्ही विसरून जा आणि शेवटी आन्सरला बाय 10 करा. कॅल्क्युलेशन करताना मी सांगेल तुम्हाला, काळजी करू नका. ठीक आहे. सो हे प्रिफर्ड मेथड आहे बरं का. यूज दिस. ठीक आहे, असं करू आपण. पुढे सांगेल मी. तर मॅन्टिसा कसा फाइंड करायचा? कॅरेक्टरिस्टिक्स तर कळालं आपल्याला. मॅन्टिसा कसा करायचा? मॅन्टिसा तर महत्वाचा आहे, त्याशिवाय आपण सॉल्व्ह करू शकत नाही. दोघांना तिसऱ्यात बघायचं. रूल बघा, दोघांना तिसऱ्यात बघायचं आणि फोर्थला ऍड करायचं. दोघांना तिसऱ्यात बघायचं आणि फोर्थला ऍड करायचं. कळालं? नाही कळालं? सांगतो, ऐका जरा. एक्झाम्पलने सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. सपोज माझ्याकडे एक कुठला पण नंबर आहे. मला बेटा फाइंड करायचं आहे लॉग ऑफ 13.52. क्लिअर आहे? येस सर. आता बेटा मला एक सांग, तुला याचा कॅरेक्टरिस्टिक्स काढता येईल का? कॅरेक्टरिस्टिक्सला लॉग टेबलची गरज नाही. इथे किती डिजिट आहे? इथे 2 डिजिट आहे सर. इथे किती आहे बेटा? इथे 2 डिजिट आहे. 2 मधून 1 गेला 1, म्हणजे 1 पॉईंट समथिंग. ते समथिंगच आपण मॅन्टिसाने फाइंड करणार. कसं करणार? म्हणजे तो जो मॅन्टिसा आहे ना, तो लॉग टेबलने फाइंड करणार, असं मला म्हणायचं आहे. हा मॅन्टिसा आहे. तर सगळ्यात पहिले दोघांना तिसऱ्यात बघायचं. तर पहिले दोन जे असतात इथे डेसिमल कुठे तो फरक पडत नाही. ठीक आहे ना, फरक पडत नाही. तर हे जे पहिले दोन आहेत ना, ते रो डिसाइड करतात. लॉग टेबल मधली रो डिसाइड करतात, रो. ठीक आहे. आणि त्या रो मध्ये आपण तिसऱ्याला बघतो. बघा, दोघांना तिसऱ्यात बघायचं. हे जे दोघं आहे, ती जी काय रो येईल ना, त्याला तिसऱ्यात म्हणजे तिसऱ्याच्या रो मध्ये बघायचं. तिसऱ्याच्या कॉलम मध्ये बघायचं. हा जो नंबर आहे ना, तो कॉलम डिसाइड करतो. मी सांगेल तुम्हाला करून दाखवतो. एक लक्ष दे. दोघांना तिसऱ्यात बघायचं. दोघांना म्हणजे कोण दोघं सर? पहिले दोघं कोण होते? 13. कशात बघणार आहे तू? आता 13 म्हणजे एवढं खूप सारे, एवढे सारे 13 आहे. 13च्या करस्पॉन्डिंग इतके सारे नंबर आहे. कुठला नंबर बघणार? तिसऱ्यात बघायचं. तिसऱ्यात म्हणजे तिसरा कोण आहे? आता तिसरा कोण आहे? तिसरा आहे बेटा तुझ्याकडे 5. तर 5 काय डिसाइड करेल? कॉलम. या रोच्या रिलेटेड कुठला कॉलम बघायचा सर? 5वा कॉलम बघायचा. हा वाला 5वा, म्हणजे जिथे 5 लिहिलंय ते. तर हा नंबर आला माझ्याकडे. आला का नंबर? आला का? येस सर. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले मी काय करतो माहिती का? मी शिस्तीत असं लिहून घेतो 0.1301 1303. बरोबर आहे ना? 0.1303. राईट. हा माझा मॅन्टिसा आला. पण आता हा जो 2 आहे ना बेटा, त्याचं काहीतरी करतो आपण. काय करतो? तर काय लिहिलंय मी इथं? फोर्थला ऍड करायचं. तो आता फोर्थ कोण आहे? फोर्थ म्हणजे 2 आहे. तर इकडेच जायचं, यांच्याच करस्पॉन्डिंग. आता 2 म्हणजे कुठला आहे ना, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण मीन डिफरन्स. हा मीन डिफरन्स आहे. तर आता त्या 2चं काम इथे येतं. तर बघा, हा जो काही 5च्या खाली आहे, म्हणजे हा आपला हा जो या रो मध्ये जो आहे, तर या रो मध्ये कुठे बघायचं? 2च्या खाली बघायचं. 2च्या खाली काय दिसायला लागले मला? 6 आणि 7 आहे. पण 6 आणि 7 पैकी मी काय घेणार? 7 घेणार. का? कारण तो 1303च्या समोर आहे. कळतंय का तुम्हाला? कोणाच्या समोर आहे सर? तो 1303च्या समोर आहे. 7. मग मी 7 घेतो. मग 7 घेतला तर तो 7 ऍड करायचा. 7 कसा ऍड करायचा? 7 असा ऍड करायचा नाही की इथं +7 केला, असं नाही. याच्या खाली लिहायचा असं 7. ठीक आहे ना? जर 17 असतं तर इथे 1 आणि इथं 7 लिहिलं असतं शेवटून. ठीक आहे. सो हे किती आलं? हे जर तुम्ही बघायला गेलं, याची ऍडिशन करा. हे किती येतं बेटा? याची ऍडिशन केली तर किती येतं? 0 3 + 7 म्हणजे किती आलं? 10. म्हणजे हे येईल 0.1310. 0.1310. आलं लक्षात? येस सर. म्हणजे आता इथे मला काय लिहिता येईल? इथे आता फायनल माझं जे आन्सर आलं ते किती आलं सर? तर ते आलं बेटा किती? 1.1310. करेक्ट आहे? येस करेक्ट आहे. दिस इज हाऊ
लॉग आपण असा घेतो. अजून एक एक्झाम्पल घेऊ की आपण, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. सपोज मला कोणी असं विचारलं, लॉग ऑफ 23.5 सांगा सर. 23.5. तर परत सगळ्यात आधी मला सांगा कॅरेक्टरिस्टिक्स किती येतो सर. 1 येईल. कॅरेक्टरिस्टिक्स 1 येईल. डेसिमलच्या आधी 2, 2 - 1 केलं 1 येतो. आता मॅन्टिसा कसा बघायचा, दोघांना तिसऱ्यात बघायचं. दोघांना म्हणजे 23 कुठे आता लॉग टेबलमध्ये, इथे तर नाही 23, हा दुसरा असा लॉग टेबल आहे, इथे तोच लॉग टेबल आहे, एका पानावर बसत नाही म्हणून सांगितलं इथे. ठीक आहे. 23 कुठे बेटा, 23 हा 23 कुठे बघायचं, त्या दोघांना कुठे बघायचं, तिसऱ्यात बघायचं. तिसरा म्हणजे काय आता, तिसरा म्हणजे कोण आहे सर 5. तिसरा म्हणजे कोण आहे बेटा इथे 5. आता 5 कुठे येणार, विद्यार्थी काय चूक करतो, 1 2 3 4 5, हा 5 क्या, नाही तो 5 नाही आहे. का, कारण कुठून सुरू होतं, हे 0 पासून सुरू होतं. 0 1 2 3 4 5, म्हणजे 5 ला जायला ऍक्च्युअल तुला किती जावं लागेल इथं, 1 2 3 4 5 6 कॉलम क्रॉस करावं लागतील. 6 म्हणजे मला असं म्हणायचंय, इथे तुला 5 पाहिजे ना, तर 1 2 3 4 5 6 इथे यायचं. 1 2 3 4 5 6, आपला नंबर काय होता, 5 होता. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी आता इथे बघतो असं, क्लिअर आहे. म्हणजे किती आला सर, 3711. म्हणजे इथे मी डायरेक्ट लिहितो आता 3711 पॉइंट, कारण मला मेंटिसच पाहिजे. 3711 सर. आणि मग याचं काय, आपलं फोर्थला ऍड करायचं काय बेटा, इथं फोर्थ नाहीच आहे. इथं फोर्थ कुठे, फोर्थ नाहीच नंबर, मग काही करायची गरज आहे का, नाही, बिलकुल गरज नाही. कळालं तुम्हाला कसं करायचंय, येस सर कळालं. हां, काही प्रॉब्लेम नाही, शाबास. आता तुम्ही एक ट्राय करून बघा, है ना. तुम्हाला मी एक असाच तुम्हाला करायला देतो. सपोज मला पाहिजे लॉग ऑफ 9.9.331. हे करा बरं ट्राय, हे ट्राय करा, पॉज करा, लॉग टेबल काढा आधी, लॉग टेबल घेऊन बसा आणि हे करून बघा बरं, येतंय का तुम्हाला. आता बघू आपण काय येतं याचं. तर लॉग ऑफ 9.331 याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, त्याचा डेसिमलच्या आधी 1 आहे, मग 1 मधून 1 गेला तर 0, तर हा आला 0 पॉईंट समथिंग. तर कसं करायचं सर, तर आता काही नाही करायचं, लॉग टेबल बघावं लागेल. लॉग टेबल कसं, दोघांना तिसऱ्यात बघायचं. दोघांना म्हणजे 93 ची रो आणि थर्डचा कॉलम. ठीक आहे. 93 ला थर्ड मध्ये बघावं लागेल. बघा बरं, 93 आता कुठे आहे सर, 93 हा माझा लॉग टेबल आहे. ठीक आहे ना. 93 कुठे, 93 दिसतोय का तुम्हाला, 93 ची रो, हा आला 93. ठीक आहे. 93 ची रो आणि जिथे 3 लिहिलाय, 3 तो वाला कॉलम, 3 कुठे लिहिलाय, तर 93 हा 0 असतो, हा 1 असतो, हा 2 असतो आणि हा 3 असतो, म्हणजे 9699. किती आलं ते, 9699. ओके. इथं लिहितो बघा, मी इथं लिहितो 0.9699. हा मेंटिस आहे का, बिलकुल नाही. हा जो 1 आहे त्याला ऍड करावं लागेल. 1 आहे ऍड करावं लागेल, म्हणजे त्याचा मीन डिफरन्स कुठे आला. 1 कुठे बघायचा, 93 मध्ये. बघा बरं 1 कुठे, 1 म्हणजे हा 1 नका बघू बरं का, हा 1 नाही बघायचा, 1चा कॉलम बघायचा बेटा. 1चा कॉलम म्हणजे 1चा कॉलम तुम्ही नीट बघितला ना, तर हा 1चा कॉलम आहे. 1 पासून इथे सुरू होतं, इथे 1 पासून सुरू होतं मेन डिफरन्सला, आणि इथे 0 पासून होतं. सो आपण 93 ला होतो, कुठे गेला आपला 93, हा 93, आणि इथे 1 ला काय बेटा 0 आहे. खूपच चांगलं आहे 0 आहे. म्हणजे मला प्लस काय करावं लागेल, प्लस 0 करावं लागेल. प्लस 0 केलं तर हे काय येणार आहे, आता माझा मेंटिस आला 0.9699. काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ माझं फायनल उत्तर काय आलं, लॉग ऑफ 9.331 म्हणजे 0.9699. तर आपण भरपूर लॉग घेऊन बघितले, आता अँटीलॉग घेऊ आपण. अँटीलॉग. ठीक. अँटीलॉग कसा घ्यायचा सर, अँटीलॉगचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, 10⁻C+1 अँटीलॉग ऑफ एम, अँटीलॉग ऑफ मेंटिसा. कसं सांगतो ऐक. बरं मला एक सांग, एखाद्या नंबरचा लॉग घेतला आणि परत त्याचा अँटीलॉग घेतला, तर तोच नंबर आला पाहिजे की नाही. अरे एखाद्या सपोज थीटा आहे, थीटाला जर मी टॅन थीटा केलं, टॅन थीटा, आणि परत टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा केलं, तर परत थीटाच येईल, है ना. थीटा पाय मायनस थीटा, त्या लॉजिकमध्ये जाऊ नका, सिम्पल मध्ये सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे लॉगचा परत अँटीलॉग केला तर तोच नंबर यायला पाहिजे. मग मी काय करतो, ज्या नंबरचा आपण लॉग फाइंड केला ना, त्याचाच अँटीलॉग फाइंड करतो. बघा कुठल्या नंबरचा लॉग फाइंड केला सर आपण, या 23.5 किंवा कुठला पण घ्या, 9.331 चा आपण लॉग फाइंड केला 0.9699.
याचा अँटीलॉग फाइंड करू आपण. हाच यायला पाहिजे, हा नंबर यायला पाहिजे. ठीक आहे, याचा अँटीलॉग केला तर हा नंबर यायला पाहिजे. म्हणजे कोणाचा अँटीलॉग पाहिजे तुम्हाला? 0.9699. अँटीलॉग मला पाहिजे, अँटीलॉग 0.9699 याचा अँटीलॉग पाहिजे. ठीक आहे, आता इथे सगळ्यात पहिले मला सांगा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे. कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? तर तुम्हाला दिसतंय का याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे मला सांगा बरं. याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर, बघा जर तुम्हाला दिसत असेल तर 0. आता इथे ही चूक करू नका की सर डेसिमलच्या आधी 0 -1, आहा तसं करू नका. ते तेव्हा करतो आपण जेव्हा तो लॉग मध्ये असेल. बेटा बघ, लॉग ऑफ 23.51 इज इक्वल टू काहीतरी असेल 1.137. तर हा जेव्हा मी नंबर लिहितो ना, आता हा जेव्हा नंबर लिहितो ना तेव्हा हा लॉग ऑफ इज इक्वल टू दिस आलं ना, तर हा माझा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हा काय सर? कॅरेक्टरिस्टिक्स आहे बरं का, हा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता इथून याला सपोज हा तुला माहिती नाही, इथून तुला फाइंड करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे. तर तू काय करत असतो, हा नंबर बघतो, हा डेसिमलच्या आधी किती आहे? 2 आहे. 2 म्हणजे 2 मधून 1 गेला तर किती आला? 1. म्हणजे मग हा 1 असा इथे येतो कॅरेक्टरिस्टिक्स. आलं का लक्षात? मात्र जेव्हा तू अँटीलॉग लावशील ना, त्या अँटीलॉग कोणाला लावणार आहे? ज्याचा ऑलरेडी लॉग तुला माहिती आहे. मग ज्याचा ऑलरेडी तुला लॉग माहिती आहे म्हणजे हा लॉगचाच नंबर आहे, तर हा जो पहिला डिजिट आहे दॅट इज नथिंग बट द कॅरेक्टरिस्टिक्स. आणि दिस इज व्हॉट मेंटिसा. अरे कळते की नाही तुला? हा कळतंय ना? हो सर कळालं, कळालं सर. कोमात नाही गेला तू, शाबास शाबास बेटा. म्हणजे इथे 0 आलं म्हणजे इथे काय येणार आहे? 10 ची पॉवर. बघा कसं येतं अँटीलॉग. फायनल आन्सर सांगतो मी तुम्हाला, 10 ची पॉवर C+1. कॅरेक्टरिस्टिक्स इथे 0, 0 + 1. इथपर्यंत आलो आपण, आलो. आता पुढे काय करायचं? पुढे बेटा अँटीलॉग ऑफ, अँटीलॉग ऑफ, अँटीलॉग ऑफ कोणाचा अँटीलॉग? या नंबरचा. हा नंबर काय सर? हा नंबर आहे 0. बघा हा इथे 0, हा तर इथे आला ना 0 + 1 हे झालं. हा काय 9699 याला असली तुम्ही 0.9699, काही प्रॉब्लेम नाही. आता याचा अँटीलॉग कसं फाइंड करायचं सर? याचा अँटीलॉग सोपा आहे. तुला लॉग फाइंड करता येतो का? तसंच अँटीलॉग करायचं, फक्त अँटीलॉगच्या टेबलमध्ये. तर दोघांना तिसऱ्यात बघून चौथ्याला ऍड करायचं. दोघांना 96ला तिसऱ्यात बघायचं, चौथ्याला ऍड करायचं. कसं? चला अँटीलॉगच्या टेबलमध्ये जाऊ आपण आता. हे बघा अँटीलॉगचा टेबल आहे. तर दोघांना तिसऱ्यात बघायचं. दोघं कोण आहे आता आपले? दोघं आहे 96. 96 आहे, तर 96ला जाऊ बरं आधी आपण. 96ला जाऊ. हा आला माझा 96. आणि कुठं बघायचं? तिसऱ्यात. तिसरा म्हणजे 9. 9 9 कुठं आला? 9 साठी मला 10 जावं लागेल. तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हा आला. ठीक आहे, आपण 96लाच आहे ना? येस सर आपण 96लाच आहे. म्हणजे 9311 दिसतोय का तुम्हाला? 9311. तर मग इथे लिहितो बघा, मी इथे लिहितो. आता इथे कुठेतरी साईडला कॅल्क्युलेशन करू याचं. 0.93 कुठं करू याचं कॅल्क्युलेशन? इकडं, इकडे, इकडे करू कुठेतरी साईडला. 0.9311 हे आलं. पण चौथ्याला ऍड तर करावं लागेल ना, चौथ्याला ऍड करावं लागेल. चौथा म्हणजे कोण आहे सर? 9 आहे. तर आपला 96 मध्ये जावं लागेल परत एकदा. 96 मध्ये 9 कुठे येतो? 9 म्हणजे इकडे यायला पाहिजे है ना, इकडे यायला पाहिजे. कुठे आपला 9? 9 म्हणजे सर हा शेवटचा 9 आहे. तर शेवटचा किती आहे बघा बरं. तर आपला 96 मध्ये हा मीन डिफरन्स मध्ये शेवटचा आहे बेटा 19. दिसतोय का तुम्हाला? 19 दिसला का? 19 येस सर 19 दिसला. मग आता काय करतो मी? याला ऍड करतो, याला ऍड करतो. प्लस 19 कसं लिहायचं बघा? 19 असं लिहायचं. आलं लक्षात? आलं? येस सर. आता याला ऍड करा बरं. याला किती होतं? 19 + 11. 19 + 11 हे किती होणार आहे? 19 20 आणि काय होईल बेटा? 30 होईल. म्हणजे याला असं लिहू शकतो मी 0.93. हे किती होणार आहे? 0.9330. इथपर्यंत आलो का आपण? इथपर्यंत आलो? येस सर इथपर्यंत आलो. आता काही प्रॉब्लेम नाहीये. आता माझं फायनल आन्सर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? तर 10 ची पॉवर 1, 10 ची पॉवर 1 0.9330 इंटू 0.9330 इज इक्वल टू किती आलं? इज इक्वल टू आलं 9.330. तोच नंबर आहे का? तोच नंबर आहे का? बघा बरं एकदा व्हेरीफाय करा. त्याच्या आसपास असायला पाहिजे. बघा 9.331 होता ना आपला, किती आला? 9.330 आला. तर आसपासच आहे त्याच्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आलं का लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला? लक्षात आलंय का सर? लक्षात आलंय का? तर लक्षात आलंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का बेटा तुला? तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? तर बिलकुल प्रॉब्लेम नाही. ठीक,
तर अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं का? अजून एखादं एक्झाम्पल घेऊ, कुठलाही नंबर घ्या, तुमची इच्छा आहे. आता एक्झाम्पल आपल्याला कमी नाही. चला एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुम्ही पॉज करा. कुठलं एक्झाम्पल देतो? हे वालंच एक्झाम्पल घेऊ, कारण आपल्याला आन्सर माहिती नाही. तर 1.3711 1.3711 अँटीलॉग 1.3711. पॉज करा आणि बघा आन्सर मॅच होते का. चला मी तुम्हाला फाइंड करून दाखवतो कसं करायचं परत एकदा. सगळ्यात पहिले याचा हे बघायचा कॅरेक्टरिस्टिक्स किती याचा, तर कॅरेक्टरिस्टिक्स 1 दिसायला लागलाय, म्हणजे 10 ची पॉवर 1 + 1 अँटीलॉग कोणाचा अँटीलॉग सर बेटा 0.3711. तर दोघांना तिसऱ्यात बघायचं, चौथ्याला ऍड करायचं. तर 37 ला 1 मध्ये बघा आणि नंतर 1 ला ऍड करू. 37 अँटीलॉग मध्ये जा बरं का, नाही तर गडबड करतात. 37 कुठे माझ्याकडे? 37 हा 37 आहे. हा 37 ला 1 मध्ये बघायचं. 37 ला 1 मध्ये बघायचं. 1 कुठे सर? 1 इथे बघा. 2350 आहे का? येस आहे. मग इथे लिहितो मी, इथे कॅल्क्युलेशन लिहायचं 0.2350. नंतर 1 ला ऍड करायचं. 1 म्हणजे मीन डिफरन्सला जावं लागेल. 1 म्हणजे मीन डिफरन्सला कुठे गेला आपला तो? आपण काय बघत होतो? इथे आपण बघत होतो 37. हा 37 बघत होतो. सो 37 ला जर बघितलं तर 1 ला मी गेलो तर कुठे येतो? 37 च्या एकदम पॅरलल जा. हे बघा हा 1 येतो. हाच 1 येणार आहे. अरे 37 च्या पॅरलल हाच 1 आहे की नाही? येस सर हाच 1 आहे. याचा अर्थ बेटा प्लस काय करावं लागेल सर मला? इथे प्लस करावं लागेल, +1 करावं लागेल. म्हणजे हे किती आलं? हे आलं 0.2351. आलो आपण इथपर्यंत आलो सर. आता पुढे काय करायचं? पुढे काही नाही. आता इज इक्वल टू फायनल आन्सर काय आलं? 10 ची पॉवर 1 + 1 म्हणजे 10 ची पॉवर 2 इंटू 0.2351. हे किती आलं? हे आलं 23.51. आसपास आलं तरी चालतं, एवढं काही प्रॉब्लेम नाही. आलं का लक्षात? सो दिस इज हाऊ यू फाइंड लॉग अँड अँटीलॉग. ठीक आहे. आपण एखादं कॅल्क्युलेशन करून बघू, जे एक्झामला येऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे. सो एखादं कॅल्क्युलेशन जर करून बघितलं तर काय येतं? लेटेस्ट से मला काही पण कॅल्क्युलेशन दिलं, ठीक. सपोज तुम्हाला दिले 2.34, ठीक आहे, इंटू 4 डिवायडेड बाय 1.2. लेटेस्ट से z इज इक्वल टू 2.31 इंटू 4.2 अपॉन 1.26. असं काहीतरी दिलंय. तर कसं फाइंड कराल? तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यांचे लॉग फाइंड करायचे आणि याला सबट्रॅक्ट करायचं, कारण हा कशात आहे बेटा? हा आहे डिव्हिजन मध्ये, हे दोन्ही ऍडिशन मध्ये जातील. ठीक आहे ना? म्हणजे मला असं म्हणायचंय लॉग ऑफ झेड इज इक्वल टू लॉग ऑफ 2.31 प्लस लॉग ऑफ 4.2 प्लस लॉग ऑफ 1.26. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे आता काही नाही करायचं, प्लस नाही, इथे मायनस यायला पाहिजे है ना, इथं मायनस यायला पाहिजे, हा डिव्हिजन मध्ये जाईल. तर मायनस लॉग ऑफ 1.26. आता लॉग टेबलचा यूज करावा लागेल आपल्याला. सगळ्यात पहिले लॉग ऑफ 2.31 कसा बघणार? लॉग ऑफ 2.31 पटपट कॅल्क्युलेशन करा. लॉग ऑफ 2.31 दोघांना काय करायचं? इथं या सगळ्यात आधी याचा आपण हे बघू, काय म्हणतात त्याला, याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे? त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे डेसिमलच्या आधी किती आहे? डेसिमलच्या आधी 2 आहे. डेसिमलच्या आधी 1 डिजिट आहे, 1 मधून 1 गेला 0. सो 0 पॉईंट इथे काय येणार आहे? दोघांना तिसऱ्यात बघायचं, म्हणजे 23 ला 1 मध्ये बघायचं. लॉग टेबलला जा. लॉग टेबल कुठे गेला माझा लॉग टेबल? हा 23 ला कुठे आपला 23 ला 1 मध्ये बघायचं. 23 ला 1 मध्ये बघितलं तर 3636 येतं बघा. इथं काय येतं सर? 3636 येतं की नाही? 3636 येस सर. सो इथे येतं 3636. पुढे जर बघितलं तर पुन्हा एकदा लॉग ऑफ 4.2 आता लॉग ऑफ 4.2 म्हणजे किती याचा बेटा? कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे सर? 1 नाही 0 आहे ना. डेसिमलच्या आधी -1 केलं तर 0 येतं. ठीक. पुढे दोघांना तिसऱ्यात बघायचं, पण तिसरा नाहीये, मग काय करायचं? मग 0 मध्ये बघायचं. ठीक आहे. म्हणजे दोघांना म्हणजे 42 बघा. प्रॅक्टिस करा थोडं, लॉग टेबलचं येऊन जाईल. 42 ला कशात बघायचं? 0 मध्ये बघायचं, म्हणजे 6232. काय आला इथे? 6232 आलं इथपर्यंत? येस सर. आता बेटा इथे लक्ष द्या. आता
आता इथे काय आहे लॉग ऑफ लॉग ऑफ 1.26. कॅरेक्टरिस्टिक्स काय सर? कॅरेक्टरिस्टिक्स आहे 0. पॉइंट दोघांना तिसऱ्यात बघायचं, म्हणजे 12ला कशात बघायचं? 6 मध्ये बघायचं. 12ला 6 मध्ये बघा बरं, कुठे आहे तुमचा 12? हा 12 आहे. याला 6 मध्ये बघायचं. 6 म्हणजे कुठे येणार? 0 1 2 3 4 5 6. हाला 1 0 0 4 है ना, इथे येईल 1. ठीक, आता काही नाही करायचं, आता याचं फक्त सबट्रॅक्शन करायचं. याचं सबट्रॅक्शन कसं कराल? याचं सबट्रॅक्शन म्हणजे असं ॲडिशन सबट्रॅक्शन जे काही आहे. सो 0.3636 प्लस 0.6232 मायनस 0.1004. ठीक आहे, तर हे किती येणार आहे? तर 6232 मधून 1004 गेले तर किती येतात? 5232, म्हणजे 5228. 3636 हे येणार आहे 5228. सो 52228. ठीक आहे, या दोघांना ऍड करा. या दोघांना ऍड केलं तर किती यायला पाहिजे? या दोघांना जर ऍड केलं तर हे किती येतं? 8 आणि 6. सो 8 प्लस 6 येतील, तर हे 4 4 1 गेला, 2 आणि 3 5 आणि 1 6 6 आहे. त्याच्यानंतर 2 आणि 6 हे आलं 8 8 येतं, आणि 5 आणि 3 पुन्हा एकदा किती येतं? 8 येतं, आणि हा 0 असाच राहील. 0.8864 किती आलं सर? 0.8864. आता याचा अँटीलॉग घ्यायचा, याचा अँटीलॉग घ्यायचा, म्हणजे अँटीलॉग म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपल्याला झेड पाहिजे ना बेटा, झेड. सो झेड इज इक्वल टू अँटीलॉग 0.8864. ओके, परत आता सर अँटीलॉग कसा घ्यायचा? अँटीलॉग साठी कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं. इथे याचा काय काय फॉर्म्युला होता अँटीलॉगचा? अँटीलॉगचा फॉर्म्युला होता 10⁻C+1 आणि अँटीलॉग ऑफ मेंटिसा. सो 10⁻C+1 किती? याचं कॅरेक्टरिस्टिक्स 0 आहे बरं का, इथे -1चा कन्सेप्ट नाही लावायचा, 0. सो 0 + 1 किती आलं? 10⁻0+1. अँटीलॉग मेंटिसा किती आहे सर? 0.8864. सो काय करायचं? दोघांना तिसऱ्यात बघायचं, म्हणजे 88ला 6 मध्ये बघा. 88ला 6 मध्ये बघा, कुठे गेला अँटीलॉग माझा? 88ला 6 मध्ये बघा. 88ला 6 मध्ये बघा. 88ला 6 मध्ये बघा. हा 88ला 6 मध्ये बघायचं. 0 1 2 3 4 5 6 हाच आहे. 0 1 2 3 4 5 6 म्हणजे 7691. इथं लिहितो मी, इथे कॅल्क्युलेशन लिहू आपण. 0.7691. आणि हा जो चौथा आहे बेटा, तर त्याला ऍड करावं लागेल तुम्हाला. चौथ्याला ऍड करावं लागेल. सो 88 मध्येच चौथा कुठे येणार आहे? इकडे असं झालं 1 2 3 4. इथे किती आलं? 7 आला. 7 किती आलं बेटा? 7 आलं. सो +7 कर. +7 91 + 7 किती होतात? 98 होतात. सो 0.7698. ठीक आहे, सो याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर किती येतं सर? 10 × 0.7698 हे यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 7.698 हे आन्सर यायला पाहिजे. आपण एकदा कॅल्क्युलेटरने करून बघू बरं, हे मॅच होते की नाही. हे मॅच होते की नाही बघा बरं. तर मी करून बघतो इथे. तर हे येतं 2.31 × 4.2 डिवायडेड बाय 1.26 7.7. हां, जवळजवळ ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. हे 7.7 कॅल्क्युलेटर दाखवतोय. सो 7.698 इज अ फाईन फिगर. ठीक आहे, बोर्डाला पूर्ण मार्क्स मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. कळलं तुम्हाला? मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलं. अच्छा, याच्यात एक गोष्ट अजून आहे. काय गोष्ट आहे सर? बेटा जेव्हा असं आलं तुझ्याकडे, जेव्हा असं आलं, सपोज झेड इज इक्वल टू आलं बेटा तुझ्याकडे 10 × 11.46 आणि अपॉन 27.2 × जास्त मोठा नंबर नको घ्यायला, लेट अस से याला असं करू आपण 11. ठीक आहे ना, 11 असं काहीतरी आलं. आता तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल, काय दिसत असेल? की हा न्यूमरेटर आहे ना, न्यूमरेटर छोटा आहे आणि डिनॉमिनेटर मोठा आहे. मग यानी प्रॉब्लेम काय होतो ना, की हा नंबर आहे ना, हा नंबर 1 पेक्षा छोटा होऊन जातो. 1 पेक्षा छोटा झाला की जेव्हा तुम्ही याचा लॉग घ्याल, 1 पेक्षा छोट्या नंबरचा जेव्हा आपण लॉग घेतो ना, तो निगेटिव्ह येतो, आणि निगेटिव्ह आल्यानंतर अँटी लॉग घ्यायला प्रॉब्लेम जातो. मी काय म्हणतोय, या केसमध्ये ना तुम्हाला दिसत असेल की न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर, सो दिस इज नॉट अलाउड. सोपं जात नाही,
करू शकतो करायला, पण तेवढं सोपं जात नाही ते. मग अशा वेळेस काय करायचं बघा, इथे 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 दिसतंय का तुम्हाला, इथे मला दिसते कल्पना येऊन जाते न्यूमरेटर मोठा आहे का डिनॉमिनेटर मोठा आहे. सो 4 आणि हे इथं ऑब्व्हियसली तुमचा न्यूमरेटर ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, काही प्रॉब्लेम नाही येत. फायनल आन्सर तुमचं पॉझिटिव्ह येतं, लॉग पॉझिटिव्ह येतो, त्याचा अँटी लॉग घेऊ शकतो आपण. पण आता काय करायचं सर, आता याला एक उपाय आहे. काय उपाय आहे, तर तुम्ही न्यूमरेटरला मोठं करा. न्यूमरेटरला कसं मोठं करायचं सर, न्यूमरेटरला मोठं करता येतं की कसं करता येतं, तुम्ही काय करा बेटा, एक डेसिमल शिफ्ट करा. एक डेसिमल शिफ्ट करा, कसं मी तुम्हाला सांगतो. z इज इक्वल टू 10, कुठलाही शिफ्ट करू शकता तुमची मर्जी. 114.6 इंटू 10 ची पॉवर -1. राईटला शिफ्ट केला तुम्ही डेसिमल, जर राईटला शिफ्ट केला तर इथं 10 ची पॉवर -1 येते, लेफ्टला केल्यावर +1 येते, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. डिवायडेड बाय किती सर इथे 27.2 इंटू 11. ठीक आहे. आता मला असं म्हणायचंय, तुम्ही फक्त या नंबरवर काम करा. आता तुमचा न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, सध्या पुरता हा या नंबरसाठी न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, सो हे टिक होऊन जाईल, इथे काही प्रॉब्लेम नाहीये. सो तुमचं जे काही आन्सर येईल, फायनल आन्सर जे आहे ना, फायनल आन्सर जे आहे लॉग टेबलनी, त्याला इंटू 10 ची पॉवर -1 करायचं बस फक्त. दिस इज युअर फायनल आन्सर. मला असं म्हणायचंय, तुम्ही हे आता सगळं लॉगचं कॅल्क्युलेशन करा ॲज इट इज, येऊन जाईल काहीतरी नंबर आला सपोज 2.345, मलाही नाही माहिती काय येईल, इंटू 10 ची पॉवर -1 झालं. कळलं तुम्हाला काय करायचंय. एक काम करा, तुम्ही होमवर्क करा हे आणि मला कमेंट करून सांगा बरं, लॉग टेबल वापरा आणि कमेंट करून सांगा बरं तुमचा आन्सर काय. मी तुम्हाला जर बरोबर असेल तर तिथे चेक करेल. ठीक आहे. तर अजून एक महत्वाचं ऍप्लिकेशन, दॅट इज एक्सपोनंट. हे तर झालं, तुम्हाला इन डिटेल कळालं असेल. जर मला रूट फाइंड करायचं असेल, म्हणजे बघा 9चा रूट तर तुम्हाला फाइंड करता येतो, पण जर तुम्हाला म्हटलं √9.272 चा रूट फाइंड करून दाखवा तर, किंवा तुम्हाला म्हटलं 300 ची पॉवर 1/4 करून दाखवा, तर गडबड होऊ शकते. मग अशा वेळेस काय करतो आपण, तर अशा वेळेस आपण लॉग टेबलचा वापर करतो. कसं करायचं एकदम थोडक्यात सांगतो तुम्हाला. सगळ्या लॉगच्या ऍप्लिकेशन लगेच डिस्कस करून टाकू, म्हणजे नंतर तुम्हाला एक्झाम मध्ये गडबड नसेल. तर सपोज मी पकडलं आपलं z इज इक्वल टू आहे माझ्याकडे m ची पॉवर 1/n, असा जनरल फॉर्म आहे. ठीक आहे, m ची पॉवर 1/n. आता मी काय करतो, दोन्ही साईडला लॉग लावतो. सो लॉग ऑफ z इज इक्वल टू लॉग ऑफ m आणि याची पॉवर 1/n. तर तुला माहिती आहे लॉगची बेसिक प्रॉपर्टी आहे, हा 1/n इकडे येतो मल्टिप्लिकेशनला, म्हणजे लॉग ऑफ z इज इक्वल टू 1/n लॉग ऑफ m. तर मला एक गोष्ट सांग, तू लॉग ऑफ m लॉग टेबल मधून फाइंड करू शकतो. लॉग टेबल मधून लॉग ऑफ m ची व्हॅल्यू आली, त्या व्हॅल्यूला n ने डिवाइड केलं तर तुला इकडे काहीतरी व्हॅल्यू येईल, राईट. या व्हॅल्यूला मी म्हणतो x. काय म्हणतो सर, मी काय म्हटलं बेटा, या पूर्ण व्हॅल्यूला आपण मानू x. मी करून दाखवेल, काळजी करू नका. पण मला x थोडी पाहिजे, मला ही व्हॅल्यू नाही पाहिजे, मला काय पाहिजे, मला z पाहिजे. z म्हणजे मला काय करावं लागेल, अँटी लॉग घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल सर, अँटी लॉग. म्हणजे मला कोणी फायनल z विचारलं तर z इज इक्वल टू अँटी लॉग 1/n लॉग ऑफ m असं येईल. सर हे करून दाखवा बरं तुम्ही, त्याशिवाय आम्हाला कळणार नाही. चला करून दाखवतो. थोडक्यात एक्झाम्पल घेऊ, एकदम सुंदर पद्धतीने तुम्हाला कळून जाईल. सपोज मला कोणी म्हटलं z इज इक्वल टू, तुम्ही फाइंड करा क्यूब रूट ऑफ 9.272 याची पॉवर 1/3. तर पटकन मी आता लॉग घेतो, टाइमपास न करता लॉग घेऊन टाकू सर. 1/3 लॉग ऑफ 9.272. आता पुन्हा 9.272 ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर ते आपण करू शकतो. इथं करतो मी कॅल्क्युलेशन त्याचं, इथं कॅल्क्युलेशन करू. याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, बाय द वे याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, इथं मी याचा 1/3 लिहितो, इथं लिहितो बेटा 0 पॉइंट. याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, याचा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिसत असेल 0 आहे डायरेक्ट. डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे, -1 केला तर 0 येतो. मॅन्टिसा कसा फाइंड करायचा, दोघांना तिसऱ्यात बघायचं, म्हणजे 92 ला 7 मध्ये बघा. 92 कुठे गेला आपल्या लॉग टेबल मध्ये बघायचं आधी. 92 कुठे गेला आमचा सर, 92 ला तिसऱ्यात बघायचं. तिसरा म्हणजे काय आपला, तिसरा म्हणजे आहे 7.
सो 92ला 7 मध्ये बघतो 1 2 3 4 5 6 7 8 इथे बघा हा 8 म्हणजे हे आलं हे 9671 सातवा म्हणजे 8 असतो तो ठीक आहे 9671 तर इथे किती बेटा 0.9671 ठीक आहे पण चौथ्याला ऍड करावं लागेल म्हणजे तुम्हाला चौथा म्हणजे सेकंड म्हणजे माझं 92 आहे 92ला सेकंड म्हणजे हा 1 आहे आणि हा 2 आहे म्हणजे 1 मला ऍड करावं लागेल +1 तर हे किती येणार आहे हे येईल 0.9672 बरोबर आहे सर एकदम बरोबर आहे म्हणजे आता मला लिहिता येईल इथे हा जो मेंटिसा आलाय ओव्हरऑल बघा हा कॅरेक्टरिस्टिक्स आला ना आता इथे मेंटिसा लिहिताना इथं परत 0 पॉईंट नका लिहू डायरेक्ट लिहा मेंटिसाची व्हॅल्यू ती डेसिमल मध्येच असते 9672 आता मला सांगा याला डिवायडेड बाय 3 करता येईल का 96/3 किती असतं 32 है ना 32 याला डिव्हिजन बाय 3 केलं ना तर येईल 32 आणि हे 24 म्हणजे 0.3224 असं यायला पाहिजे सर येस आता काय करायचं आता मला आहे ना हा तर लॉग झेड झाला मला झेड पाहिजे असेल तर एंटी लॉग 0.3224 तर एंटी लॉग कसा फाइंड करायचा एंटी लॉगला परत तेच करायचं काय फॉर्म असतो आपला इज इक्वल टू 10 ची पॉवर कॅरेक्टरिस्टिक्स +1 कॅरेक्टरिस्टिक्स किती इथं 0 एंटी लॉगला डायरेक्ट आपण हा पकडतो 0 +1 आणि इथे काय तो बेटा एंटी लॉग ऑफ मेंटिसा किती आहे 0.3224 तर याचा एंटी लॉग घ्या एंटी लॉग कसा घ्यायचा पुन्हा तेच करायचं दोघांना तिसऱ्यात बघायचं दोघांना म्हणजे 32ला तिसऱ्यात बघा एंटी लॉग टेबलमध्ये जाऊ 32ला कशात बघता सर तुम्ही 32ला तिसऱ्यात बघायचं तिसरा कोण आहे 2 आहे सो 32ला 2 मध्ये बघा 32ला 2 मध्ये 2 म्हणजे काय 012 किती येतं इथं 2099 याचं कॅल्क्युलेशन इथं करतो मी एंटी लॉगचं 2099 आणि तिसऱ्याला ऍड करायचं म्हणजे फोर्थला ऍड करा तुम्ही फोर्थला ऍड करा म्हणजे 32 आहे 32 मध्ये फोर्थ बघावं लागेल मीन डिफरन्सला सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ किती आलं बेटा हे 2 आलं सर 2 आलं म्हणजे +2 कर बरं +2 हे किती आलं 99 +2 किती होतं 101 अरे होईल ना हे बघा 2 ऍड करताना याला असं 2 ऍड करायचं इथून 2 ऍड केला ना तर हे किती होतं 0.2 आणि ते 099 +2 केलं ना बेटा तर हा येतो 101 ही व्हॅल्यू येते ठीक आहे याला जरा ब्रॅकेट करू आपण हा 0.2101 म्हणजे याचं फायनल आन्सर येईल 10 × 0.2101 म्हणजे याला जर नीट केलं तर किती यायला पाहिजे 2.101 दिस इज युअर फायनल आन्सर असं फाइंड करायचं कळालं तुम्हाला काय करायचं येस सर कळालं आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर तुम्ही असा फसला आयुष्यात कसं तर काळजी करायची नाही सपोज जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही मला सांगा z इज इक्वल टू 0.4652 चा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे आता इथे पुन्हा तोच प्रॉब्लेम आला काय प्रॉब्लेम आला इथे प्रॉब्लेम हा आहे की इथं मी डायरेक्ट लॉग घेऊ शकतो सगळं करू शकतो पण लॉग घेतल्यानंतर बघा इथं लॉग येईल लॉग आला हा हाफ इथे येईल याचा लॉग येईल पण लॉग 0चा जर घेतला 0 पॉईंट समथिंगचा जर लॉग घेतला तर तो निगेटिव्ह जाईल एंटी लॉग घ्यायला परत प्रॉब्लेम येईल म्हणून तुम्हाला काय करायचंय तुम्हाला थोडी ऍडजस्टमेंट करायची कशी ऍडजस्टमेंट करायची बघा मी काय करतो ऍडजस्टमेंट कशी करायची अशी ऍडजस्टमेंट करायची की आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं पडेल कसं म्हणतोय z इज इक्वल टू मी कसं लिहिलं बघा 2 डेसिमल वरती शिफ्ट करतो 2 डेसिमल इकडे शिफ्ट करतो बेटा मी 46.52 अपॉन 100 जमतंय का 2 डेसिमल राईटला शिफ्ट केले आणि मग खाली 2 डेसिमलला राईटला शिफ्ट केल्यानंतर 10 ची पॉवर -2 म्हणजे खाली 100 आलं अरे लिहू शकतो मी लिहू शकता सर आता नीट लक्ष दे या 100ला तू बाहेर काढ 100ला बाहेर काढल्यावर त्याचा रूट येईल म्हणजे काय आलं z इज इक्वल टू 1/10 त्याचा रूट 10 असतो है ना 1/10 46.52 आता तुमचं कॅल्क्युलेशन सोपं आहे आता तुला काय करायचंय आता नीट लक्ष दे बाळा आता तुला काय करायचंय तुला फक्त याचं काम करायचंय है ना फक्त याचं काम करायचंय म्हणजे याला मी म्हणतो बी याला बी म्हणतो
तर तू काय कर, तू असं कर, नीट लक्ष दे, मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. y इज इक्वल टू फक्त हा वाला जो पार्ट आहे ना 46.52 त्याला मी बी म्हणतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की 46.52 ची पॉवर हाफ. ठीक आहे. सो याची जी काही व्हॅल्यू आहे ना ती आपण फाइंड करू. मग आता ती कशी करायची. सो लॉग ऑफ y इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ 46.52. ठीक आहे. आता तुम्ही लॉग ऑफ 46.52 आणि अँटी लॉग करून तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. कसली व्हॅल्यू फाइंड करता येईल सर, y ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. म्हणजे याला b न म्हणता मी याला y म्हणतो. या पूर्ण एक्सप्रेशनला काय बोलले सर तुम्ही, y बोलले. याची जी काही व्हॅल्यू येईल ना ती मला फाइंड करायची. 46.52 चा रूट फाइंड करायचा आहे मला. तो मी करू शकतो नॉर्मल या पद्धतीने है ना. y इज इक्वल टू दिस आणि लॉग y शेवटी y फाइंड करायचा. y फाइंड केला तर शेवटी तुमचा जो z आन्सर येईल, झेडचं जे आन्सर येईल तुमचं, तर ते किती यायला पाहिजे. z इज इक्वल टू काय बेटा, हा जो तुमचा y आहे, हा जो पार्ट आहे ना y डिवायडेड बाय 10. बस दिस इज युअर आन्सर. आलं लक्षात करून बघा, त्याशिवाय लॉग येणार नाही. ठीक आहे ना, आलं लक्षात. येस सर. सो दिस इज ऑल अबाउट नॉर्मल. आपण सगळे कव्हर केलेत. डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, एक्सपोनंट आहे, कव्हर केले. ट्रिग्नोमेट्रिक, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक पटकन डिस्कस करून आपण अख्खा लॉग टेबल संपवून टाकू. ठीक आहे. चला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला येतं बेटा साइन, त्याच्यानंतर टॅन, ठीक आहे, आणि कॉस. तर नेहमी लक्षात ठेवा, साइन आणि टॅन याला आपण प्लस प्लस म्हणतो आणि कॉसला मायनस म्हणतो. आता सर हे प्लस प्लस आणि मायनस काय ते सांगतो मी तुम्हाला, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला कळेल. ठीक. जसं बेटा मला कोणी विचारलं साइन ऑफ तुम्ही मला सांगा 36 म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू साइन ऑफ 12 डिग्रीची व्हॅल्यू सांगा. 12 डिग्री. तर मी लगेच लॉग टेबलला जाईल. साइनचा लॉग टेबल आहे बघा हा. 12 डिग्री कुठे दिसतंय तुम्हाला, 12 हे दिसतंय का तुम्हाला, हे 12 दिसलं का, हे 12 दिसलं का. येस सर. 12 डिग्रीच्या पुढे काही आहे का, अरे पुढे काही आहे का, नुसतं तेवढंच आहे सर, तेवढंच आहे म्हणजे 0 आहे. 0 म्हणजे काय, 12 डिग्री म्हणजे इथं 0ला बघा तुम्ही, 0ला काय बेटा, हे 0.2079 काय सर, 0.2079. त्याचं डायरेक्ट आन्सर आलं 0.2079. काही गडबड आहे नाही, काही गडबड नाही सर. ठीक आहे. त्याच पद्धतीने मला कोणी विचारलं साइन ऑफ 12 डिग्री 24 मिनिट्स. 12 डिग्री 24 मिनिट्स. ठीक आहे सर. मग आता कसं करणार मी, तर सगळ्यात पहिले 12 डिग्रीला जा तुम्ही, पुन्हा एकदा 12 डिग्रीला जा. 12 डिग्री 24 मिनिट्सला यायचं, एकदम सोपं आहे. 12 डिग्री 24 मिनिट्स. 24 मिनिट्स कुठे, इकडे बघा इकडे, हाला 24 मिनिट्स दिसतोय तुम्हाला. 24 मिनिट्स. येस. सो 12च्या या रो मध्ये 24चा कॉलम चेक करा, किती आला, 2147. अरे आहे की नाही, 2147 आहे सर. म्हणजे मी काय म्हणतो, व्हॅल्यू आली बेटा याची 0.2147. काही प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कळालं, एकदम सिंपल आहे, काहीच केलं नाही मी. ठीक. पण जर असं आलं तर एक स्पेशल केस सांगतो तुम्हाला. बेटा जर असं आलं तर व्हॅल्यू काही असू शकतात. साइन ऑफ सपोज आपण असं करू 12 डिग्री आणि 22 मिनिट्स. आता गडबड होईल का बरं सांगतो. 12 डिग्रीला जा सर तुम्ही, आधी तर तुम्ही 12 डिग्रीला जा. गेलो बघा, 12 डिग्रीला गेलो. 22 मिनिट्स. 22 आहे का इथं 22 नाही, इथं 18 आणि 24 आहे. अरे 22 नाहीच आहे, मग काय करणार, मग 22 पेक्षा कमी घ्यायचा. काय बोललो मी, 22 पेक्षा कमी घ्यायचा. कोण आहे 22 पेक्षा कमी, तुम्ही 12 ला गेले, आधी 12 डिग्रीला गेले, 22 पेक्षा कमी घ्यायचा. कोण आहे, 18. मग 18ला बघा बरं, 12 आणि 18 मॅच करा. 12 आणि 18 किती बेटा, 12 आणि 18 आहे सर 2130. तर मी आधी असं लिहितो 0.2130. पण आपलं आन्सर आलेलं नाहीये, आपण कशात बघितलंय हे बेटा, आपण बघितलंय कशात बघितलंय सर, तर आपण काय करतोय 22 मिनिट आपल्याला पाहिजे होता, पण आपण कशात बघितलं, आपण बघितलं 18 मिनिट मध्ये. या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे सर, यांच्यामध्ये 4 मिनिटाचा डिफरन्स आहे. 4 मिनिटाचा डिफरन्स आहे. तर जो काही 4 मिनिटाचा डिफरन्स असेल, 4 मिनिटं म्हणजे मीन डिफरन्स बघा. इकडून याच रोला जा आता, 4 मिनिटं बघा, 4 मिनिटं दिसतोय तुम्हाला, हा 4 मिनिटं.
4 मिनिटाच्या खाली काय लिहिलंय 11. अरे लिहिलंय का तुम्हाला 4 मिनिटाच्या खाली काय लिहिलंय बेटा 11. तो हा जो 11 आहे ना हा ऍड करायचा. हॅलो काय करायचं सर ऍड करायचा. ऍड केल्यावर काय येईल 0.2131. हे किती येईल बेटा 30 प्लस 11 केलं तर 41. दिस इज युअर फायनल आन्सर. फायनल आन्सर सर परत एकदा करून दाखवा बरं. परत एकदा करून दाखवतो काळजी करू नको नीट लक्ष दे. सपोज मला कोणी विचारलं दुसरा कुठलाही नंबर घेऊ आपण. हा नॅचरल कोसाइन आहे ठीक आहे. आपण आपल्याकडे डायरेक्ट आपण मेन साइन टेबलला जाऊ. इकडं एनसीईआरटीचा चांगला टेबल आहे आपल्याकडे. सो कुठली पण व्हॅल्यू घेऊ जे आपल्या मनात आली ती. सपोज मला आता टॅन करून बघतो बरं मी. टॅन करून बघतो. टॅन आणि साईनला सेमच आहे बरं का काही गडबड नाही. टॅन आणि साईनला सेमच आहे. टॅन मला पाहिजे काय पाहिजे सर तुम्हाला टॅन मध्ये मला पाहिजे 46 डिग्री आणि लेटेस्ट से 46 डिग्री आणि 20 किंवा असं म्हणू 32 मिनिट्स. 46 डिग्री 32 मिनिट्स. बघू आपण याची व्हॅल्यू किती येते. चला चेक करू आपण. सगळ्यात आधी टॅन कुठे माझ्याकडे आहे का टॅन नॅचरल साईन आहे. जा रे बाबा टॅनला. नॅचरल कोसाइन हा नॅचरल टँजंट. सो आपल्याला काय होतं ती व्हॅल्यू 46 डिग्री 32 मिनिट्स. 46 ला जा आधी 46 डिग्री 46 डिग्री 32 मिनिट्स. 46 बघा 32 कुठे 32 सर 32 नाहीच आहे सर 32 कुठे 46 डिग्री 32 मिनिट्स नाहीच आहे 32. अरे आहे का इथे 32 नाहीये. मग काय कराल 32च्या जस्ट आधीचा नंबर घ्यायचा. जस्ट आधीचा 32च्या आधी कोण आहे 32च्या आधी आहे सर 30 आहे का. 46 मध्ये 30 बघा कुठे बेटा 30 ला काय सर 46 ला 30 ला दिसायला लागले 0. हे किती 0538 काय सर हे 0538. एक गोष्ट लक्षात ठेवा इथे 0.538 लिहू नका कारण हा कुठून सुरू होतोय हा 1 पासून सुरू होतोय ठीक आहे ना. तो इथे काय लिहितो मी इथे लिहावं लागेल 1.0538. मी लिहितो थांबा गडबड करू नका. 0538 कळालं येस सर. इथं असं लिहितो मी 1.0538. 1 का लिहिलं तुम्हाला कळालं का कारण तो टॅन कुठून सुरू होतोय 1 पासून सुरू होतोय. टॅन 45च्या पुढे तुम्हाला बघावं लागतं म्हणजे जो काही आहे 46च्या रो मध्ये जो होता. प्रश्न आहे आपण कशासाठी बघितला बघा आपल्याला 32 मिनिट साठी पाहिजे होता. आपण 30 मिनिट साठी बघितला. डिफरन्स किती आला बेटा डिफरन्स आला 2 मिनिटाचा. 2 मिनिटाचा डिफरन्स आला. याचा अर्थ 2 मिनिटाच्या आपल्याला कॉलम मध्ये जावं लागेल. 2 मिनिटाच्या कॉलम मध्ये जाऊन दाखवा सर. इकडे बघा 46 ला 2 मिनिटाचा कॉलम कुठे 2 मिनिटाचा कॉलम कुठे तर 46 ला 2 मिनिटाचा कॉलम बघा किती आहे 12 दिसतंय का तुम्हाला 12. तर 12 ऍड करावं लागेल. 12 ऍड करावं लागेल. याचा अर्थ मी असं लिहितो प्लस इथे 12 लिहावं लागेल 12. सो हे किती आलं 38 प्लस 12. 38 प्लस 12 किती येतं बेटा हे 50 येतं म्हणजे 1.0550 ही तुमची फायनल आन्सर झालं. कळाले का तुम्हाला कळाले का येस सर कळाले. एक कॉस्ट करून दाखवतो तुम्हाला. एक कॉस्ट करून दाखवतो ठीक आहे. कॉस्ट मध्ये फक्त मायनस करतात जे आपण करायचो ना ते कॉस्ट मध्ये फक्त मायनस करतात. एक करून दाखवतो तुम्हाला सॅम्पल. आता इथे काही पण घ्या आपल्याकडे काय सपोज मला पाहिजे कॉस ऑफ 10 डिग्री आणि 20 मिनिट. 10 डिग्री आणि 20 मिनिट ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी 10 डिग्री बघेल. 10 डिग्री 20 मिनिट आहे का नाहीये 20 मिनिट कुठे नाहीये. मग 20 पेक्षा छोटा कोण आहे बेटा 20 पेक्षा छोटा कोण आहे सर 20 पेक्षा छोटा आहे 18. 20 पेक्षा छोटा कोण आहे 18. 18 ला किती आहे 9839. तो 0.9839 ठीक आहे. पण आपल्याला 20 पाहिजे होता आणि आपण 18 ला बघितला. सो व्हॉट इज द डिफरन्स 2 चा डिफरन्स आहे. 2 चा डिफरन्स आहे 2. सो इकडे जा बरं मेन डिफरन्सला 2 ला जा. सो याच याच्यामध्ये 10 ला 2 ला जा. 2 ला जर गेलो तर किती येते बेटा 1 येते. 1 येते बरोबर ना सर येस 1 येते. तर मग 1 काय करायचं आहे ना 1 मायनस करायचं आहे केसमध्ये. काय करायचं सर मायनस करायचा कॉस्ट मध्ये मायनस करतो लक्षात ठेवा. सो आन्सर येतं 0.9838. दिस इज युअर फायनल आन्सर. आलं लक्षात. ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे करायचे येस सर लक्षात आलं. आणि हे करताना ना पट्टी घेऊन करा स्केल वापरा नाही तर माहिती पडलं 10च्या ऐवजी तुम्ही इकडे कुठेतरी गेला आणि आन्सर कटलं तुमचं. तसं करू नका खूप वाईट वाटतं. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक कसं करायचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक तसंच करायचं जसं आधी सांगितलं. आता मी तुम्हाला करून दाखवेल. फक्त लक्षात ठेवा साइन
कॉस साइन टॅनला ऍड करायचं, बाकी कॉसला सबट्रॅक्ट करायचं. एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. मला पाहिजे साइन इनवर्स 0.5536. ठीक आहे, साइन इनवर्स 0.5536. तर आता मला काय करावं लागेल, साईनच्या टेबलला जातो मी आधी. साईनचा टेबल कुठे गेला, नॅचरल टँजंट आहे. साईनचा टेबल हँग होऊ नको रे. हां, तर काय नंबर आहे बेटा तो 0.5536. 5536. तर सगळ्यात पहिले नंबर बघायचा बरं, 5536 कुठे, 5536 कुठे सर, तर 0.5536. अरे बापरे, हे तर असं आहे, थोडं आपल्याला वरती जावं लागेल. चेक करा नंबर बघा बरं. 5536 इथं बघा, 545555555534 सापडला मला, है ना. 5548. 5536 नाही सापडला, 5534 सापडला. 5534 कुठे बरं, हा 5534. 5534 आहे 33 डिग्री. हे 33 डिग्री बरं का, हे 33 डिग्री. आणि इथे वरती काय 36 मिनिट्स. ओके, 36 मिनिट्स. सो इथे मला काय आलं बघा, 33 डिग्री आणि 36 मिनिट्स. आन्सर आलेलं नाहीये. मी काय बघितलं होतं, मी बघितलं बेटा 5536. बघा, मला 5536 पाहिजे होता, पण मी काय बघितला, जर तुम्ही नीट बघायला गेलं तर कुठे गेला 5534 बघितला. ठीक आहे, सो कितीचा डिफरन्स आहे, सो 0.5536 मायनस 0.5534. सो इथं डिफरन्स किती आहे, जो काही येतो ना, आपण याच्यात बघायचं तर 2चा डिफरन्स आहे. आता काय करायचं, आता त्याच्यामध्येच जायचं, त्याच्यामध्ये म्हणजे कशात जावं लागेल आपल्याला, 33 मध्ये. सो 33 मध्ये 2 मध्ये जायचं आधी. तर तुम्ही 2 मध्ये जा बरं, कुठे येते 2. अच्छा, आता 2 मध्ये जा, याचा अर्थ काय होतो, तर जिथे 2 नंबर आहे ना तिथे जायचं. काय बोललो मी, जिथे 2 नंबर आहे तिथे जायचं. तर 2 नंबर कुठे, 33 ला 2 नंबर कुठे, बघा हा 2 नंबर आहे. 2 नंबरच्या वरती काय सर, 1 मिनिट आहे. काय बेटा 1 मिनिट आहे, म्हणजे याचा अर्थ प्लस मला 1 मिनिट ऍड करावं लागेल. म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे, 33 डिग्री 37 मिनिट्स. हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे. आलं का लक्षात आलं का, येस सर. आता अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. कॉसचं घ्यायचं का, आता कॉसचं घ्यायचं का सर, चला कॉसचं घेऊन टाका. कॉस इनवर्स 0.8821. 0.8821 कसं करायचं बघू आपण. आधी कॉसच्या टेबलमध्ये जा बरं. कॉसचा टेबल 8821. आधी बघा बरं, 8821 कुठे येतो, 88 कुठे येतो, 88 इथे तर नाही. इथे बघा 88 नाही. इथे कुठे गेलं, 8870 8821 कुठे गेलं यार, 8829 आहे, हा 8821 आहे. इथे तर डायरेक्ट सापडला. इथे बघा तुम्ही, इथे 8821 दिसला का, 28 डिग्री. आणि इथे किती मिनिट आहे, इथे आहे बेटा 6 मिनिट. 28 डिग्री 6 मिनिट, याचा आन्सर डायरेक्ट आलं 28 डिग्री 6 मिनिट. पण मला डायरेक्ट वाला क्वेश्चन नको आहे, मला थोडासा ना तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायचं आहे. 0.88 लेटस से 22 असं असेल तर 0.8822. तर इथे काय करावं लागेल मला, 0.8822. तर आपल्याला इथे 0.8822. आता 8822 तर नाहीये, 8822 आहे का, नाहीये. मग काय बघावं लागेल तुम्हाला, 8821 बघावं लागेल. 8821. आता 8821 कुठे बेटा, 8821 आहे, बघितलं होतं ना आपण. 8821 ला काय होतं, 8821 ला आपण बघितलं होतं. आता काय होतं, 8821 ला 6 मिनिट होता. म्हणजे मला असं लिहावं लागेल 28 डिग्री 6 मिनिट. पण मला काय पाहिजे होतं, 0.8822. पण मी कशासाठी बघितलं, 0.8821. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे. तर आता जिथे 1 आहे तिथे जा. मला कशात जायचं आहे, 28 डिग्री ना. ठीक आहे, 28 डिग्रीला 1 कुठे बेटा, 1 दिसतोय का तुम्हाला, 28 ला 1 कुठे, 1. ठीक आहे, सो 1 कशात आहे, तर 1च्या करस्पॉन्डिंग काय इथे वरती 1 मिनिट आहे. इथे 1 मिनिट आहे. सो इथे 1 मिनिट काय करावं लागेल तुम्हाला, 1 मिनिट मायनस करतो आपण कॉसमध्ये. सो इथे आन्सर काय आलं सर, 28 डिग्री 5 मिनिट. कधी एक गोष्ट होऊ शकते तुमच्याबरोबर. काय होऊ शकतं, की जेव्हा तुम्ही आता हा डिफरन्स कराल ना, सपोज हा डिफरन्स जर केला, तर इथे नंबर बघा कसे आहेत. इथे नंबर आहे काय 1 3 4 6 7. ठीक आहे, किंवा इथे असे काहीतरी नंबर आहे वेगवेगळे. सपोज जर तुमच्याकडे आला काय म्हणतात त्याला,
आता इथे कुठला पण एखादा नंबर घेतला, सपोज बेटा आपल्याकडे असं काहीतरी आहे, तुमच्याकडे आला 8, काय आला सर 8 नंबर आला, 8 नंबर. म्हणजे आता या करस्पॉन्डिंग म्हणजे मला 56 आहे सपोज, 56 डिग्री आलं, काहीतरी मिनिट आलं असेल आणि इथे 8 आला, इथे 8, तर ते 8 तर नाही येते, 8 तर नाही आहे. मग काय करतो आपण, 8च्या जवळचा नंबर घ्यायचा. 8च्या जवळ म्हणजे कोण, 7. तर 7चा जो काही नंबर आहे ना त्याचा जो मिनिट असेल तो घ्यायचा. कळते का मी काय म्हणतोय? आपल्याला डायरेक्ट 7 आला, त्यांचा जो डिफरन्स आहे ना तो 7 आला, जो आता आपण डिफरन्स करत होतो. तर मला डायरेक्ट कळेल 7च्या करस्पॉन्डिंग 3 मिनिटं आहे. पण जर 8 आला तर 8 तर नाही आहे सर याच्यात, 8 नाही आहे, मग 7 घ्यायचं. सर 11 आला तर तुम्ही 10 घ्या किंवा 12 घ्या, ठीक आहे ना, फार फरक येणार नाही. ठीक आलं लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला? येस सर, ओके सर, ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने आपलं काम झालंय. मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक सगळं सांगितलं. आता याच्यात एक गोष्ट आहे, याच्यात अशी गोष्ट आहे की सपोज जर का कधी सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आला तर, कारण इथे 90 डिग्री पर्यंतच लिहिलेलं राहील, 90 डिग्री पर्यंत लिहिलेलं राहील. म्हणजे मला म्हणायचंय सपोज जर तुम्हाला कोणी विचारलं साइन ऑफ 122 डिग्री 36 मिनिट याची व्हॅल्यू फाइंड करा, तर ही तर तुम्हाला नाही येत, तर इथे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा यूज करा, म्हणजे ते रिलेशनचा यूज करा. बघा साइन थिटा जो आहे ना बेटा तो काय असतो, साइन थिटा काय असतो, असं लिहू शकतो मी त्याला, साइन ऑफ 180 डिग्री मायनस 122 डिग्री 36 मिनिट्स. साइन थिटा इज नथिंग बट साइन 180 मायनस थिटा, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता 180 मधून 22 गेले ते किती येतात, तर 180 मधून 22 गेले तर हे किती यायला लागले, तर हे येतं किती येतं हे, सो हे येईल 120 मधून हे 60 मधून तू गेले 58 मधून जर 36 गेले, म्हणजे 58 60 मधून जर 36 गेले तर ते किती येतात, 57 24 है ना, 57 डिग्री 24 मिनिट्स. तर बस तुम्हाला हा अँगल मिळाला ना, म्हणजे मला काय म्हणायचंय, आता तुम्हाला याचं फाइंड करता येईल का, अरे याची साईनची व्हॅल्यू फाइंड करता येते ना, करता येते. आलं लक्षात? तसं तुम्हाला जर कोणी कॉस विचारला तर कॉस विचारला, किंवा आता कॉसचं पण असंच करू शकतो, है ना, कॉसचं पण असंच करू शकतो. सपोज कॉस 120 डिग्री 36 मिनिट असेल तर इथे काय येईल, फक्त याला काय लिहू शकतो आपण, कॉसला काय लिहू शकतो, कॉसला लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो कॉसला असं बघा, कॉस 180 मायनस थिटा असतो मायनस कॉस थिटा, बरोबर. म्हणजे जर मला कोणी उद्या विचारलं की कॉस 122 डिग्री 36 मिनिट, म्हणजे मी असं म्हणू शकतो की दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करा, मायनस कॉस 180 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, करेक्ट. असं करू शकता सर. मग आता कोणी मला विचारलं कॉस 122 डिग्री 36 मिनिट, तर मी काय करेल, कॉस 122 डिग्री 36 मिनिट मला पाहिजे, तर इथे काय येईल बेटा, इथे येईल मायनस कॉस ऑफ 180 मायनस 22 डिग्री 36 मिनिट किती येतं, 57 डिग्री 24 मिनिट्स. बस एवढं करायचं, याची व्हॅल्यू फाइंड करा आणि त्याला निगेटिव्हने मल्टिप्लाय करा, तसं येईल. आलं लक्षात तुम्हाला? आलं लक्षात? येस सर. जर तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये म्हणजे सपोज मायनस कॉस इनव्हर्स मायनस 0.3942 असं विचारलं तर काय कराल? आता बघा, जर कॉस थिटा निगेटिव्ह आला, कॉस थिटा निगेटिव्ह म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे सर, सेकंड क्वाड्रंट आहे, ठीक आहे. सो याचं जे काही आन्सर आलं, आता मला माहिती नाही याचा आन्सर काय, सपोज मला माहिती नाही, आता 3942 म्हणजे कुठे जाईल, 60 70 काहीतरी जाईल तो, आता मला माहिती नाही, मला आय डोंट नो व्हॉट इज द आन्सर. सपोज याचा आन्सर आला बेटा 77 डिग्री असं आन्सर आलं, ठीक आहे. या मायनसला इग्नोर करा, सध्या या मायनसला इग्नोर करा, फक्त याचं आन्सर आलं 77 डिग्री. तर तुम्ही काय करायचं, फायनल आन्सर काय तुम्हाला माहिती, 77 डिग्री हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ते तर नाही येऊ शकत, मग याचा आन्सर काय येतं, 180 डिग्री मायनस 77 डिग्री, हे बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटला कॉस काय असतो, निगेटिव्ह असतो, बाकी काही चेंज होत नाही, म्हणजे याचा आन्सर काय येईल, 180 मायनस 77, जे काही कराल ते आन्सर येईल. आर यू गेटिंग इट? बघा मी लॉग टेबल इन डिटेल डिस्कस केलाय, खूप सारं, जेवढं लागतं ना तेवढं, त्याच्यापेक्षा जास्तच मे बी, ठीक आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही कमेंट्स असतील ना तुमच्या, तर तुम्ही मेन्शन करायचे, ठीक आहे. आणि एक होमवर्क तुम्हाला देतो, फक्त एक आधीच दिलाय तुम्हाला होमवर्क, आणि एक अजून माझ्याकडनं होमवर्क आहे. याचा आन्सर सांगा बरं मला, टॅन इनव्हर्स लॉग मध्ये बघून सांगाल, 1.472. याचा आन्सर बघा बरं किती येतं, टॅन इनव्हर्स 1.472, ठीक आहे. मी चेक करेल, आणि याच्या आधीचं पण एक कॅल्क्युलेशन दिलं होतं ते मला कमेंटमध्ये मेन्शन करा. अभ्यास करत राहा बोर्डाचा, चांगले टक्के पडतील तुम्हाला. ऑल द बेस्ट.